केलं चालेल. कुठून आलाय? आज किती ट्रीटमेंट आहे? आमची तिसरी आहे आज. काय म्हणते पेशंट? पेशंट येताना उचलून आणलं होतं, ज्यांना चढत नव्हतं बळच उचलून आणलं. आता पूर्णपणे टाकाटाक झालेलं आहे. आज आता करू शेवटची ट्रीटमेंट. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडम आम्ही एकही दिवस सुखावला नाही. हा का? लोक काय करतात, थोडा फरक पडल्यानंतर येत नाही. येत नाही. पण आम्ही काय केलंय पूर्णपणे आहे ना, म्हणजे आता तुम्हाला याची गरज पण नाहीये तरी पण तुम्ही तरी पण आलो. कारण का म्हणलं कसं आहे, चांगलं आता बरं वाटतंय ना. आम्हाला तर नेमकी भीती वाटली. शिरोडला गेलो होतो मॅडम, तिथं डॉक्टरने सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल. मला तर रात्रभर झोपच नाही आली. म्हणलं आता काय करावं, तुमची रील पाहिली आणि फोन केल्यानंतर तुम्ही म्हणले का या, मग आलो. आल्याच्या नंतर आहे ना आम्हाला इतकं समाधान वाटलं की खालून जे न चढत येत आणि आम्ही बळच धरून आणली होती. तुम्ही म्हणले थांबा थोडं बाहेर, आता मी स्टेटमेंट करते. त्यावेळेस ज्यावेळेस बाहेर आली का, बाहेर आल्यानंतर चालत चालत आले, आम्हाला इतका आनंद झाला. म्हणलं खरंच सांगितलं होतं जावं. हा, म्हणजे तुम्हीच म्हणले ना बाहेर जा. मॅडम लोक पौर्णिमेला पौर्णिमेला काळूबाईला जातात, तिथं देवीला भेटते, पण आम्हाला बरोबर इथं देव भेटलाय तुम्ही. नाही बरोबर म्हणजे ना खरंच मी येताना झोपून आलते, पण इथं आल्यानंतर ना तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतरच मी चालले. अख्ख्या गाडीमध्ये ना पूर्णपणे झोपून होते ती. येताना मी पूर्णपणे हो, झोपून ते आले. सांगत होते मला गेल्या ते एक सीट होतं अजून, पण ते नाही आणता आलं, कारण म्हणलं कसं आहे पाहुणं मग माग पाठीमागे बसवायचं कसं. हा, बरोबर आहे. आता बसून आला का? हा. नाही आता घरामध्ये काहीतरी करायला पाहती. बस काय कसं करू वाटतं, पण असं वागता येत म्हणलं नाही. नको बाई, लगेच असं थोडंसं काय करत थांबा. नाही मी. काळजी झोपून घ्या असते. आता फक्त. आहे ना. झोपून आता असते. ह्या वेळेस काय व्यायाम वगैरे असतील ते देतील मी तुम्हाला. चालेल चालेल चालेल. मॅडम खरंच देवासारखे भेटले. खरंच आवडतं. थँक्यू.